घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 29 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, या ऐश्वर्याला सुरुवातीलाच मिरच्या झोंबलेल्या आहेत बरं का. याने म्हणजे या सौमित्राने सांगितलं ना की कशावरून नाना कोणाच्या दबावाखाली आले नसतील. ऐश्वर्या लगेच म्हणते, 1 मिनिट, काय बोलायचंय काय तुम्हाला, काय चाललंय, काय काय म्हणायचंय तुम्हाला की मी मी नानांना धमकी दिली आणि जानकी वहिनीकडे बोट रोखायला सांगितलं का, हेच म्हणायचंय ना तुम्हाला. आता सौमित्र म्हणतो, मी नानांच्या बाबतीत कुठे तुझं नाव घेतलं. आता ऐश्वर्या एकदम चिडीचूप होऊन जाते. सगळेजण बघायला लागतात आता ऐश्वर्याला. सारंगला तर विचारायला बघायचंच काम आहे. आता लगेच सौमित्र म्हणतो, तुझं कुठे नाव घेतलं गे मी ऐश्वर्या, तू कशाला रिॲक्ट होतेस, तू खरंच तर असं केलेलं नाहीये ना. असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या आता घाबरून जाते. पण आजींच्या लक्षात येते बरं, काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून. आता ऐश्वर्या लगेच कांगावा करायला लागते. आई, अहो बघा ना, यांच्याकडे काहीही पुरावे नसताना माझ्यावर वाटेल ते आरोप करताय हो हे. ठीक आहे, काहीही म्हणा, मी तुमच्यावर रागवणार नाहीये सौमित्र, पण तुम्ही काहीही बोलले तरी सत्य काही बदलणार नाहीये. आणि सत्य हेच आहे की जानकी वहिनीनेच ढकललंय नानांना. आणि सत्य आईंना पण माहिती आहे, जानकी वहिनींनीच नानांना गच्चीवरून ढकललंय. आई, तुम्ही काही बोलत का नाहीये. आता या लगेच काय नाव यांचं, सुमित्राताई लगेच त्या सौमित्राकडे बघायला लागतात. मग सौमित्र म्हणतो, सत्य मी सांगतो ना जानकी वहिनीने काय केलंय ते. अगं, माझ्या जानकी वहिनीने आतापर्यंत फक्त आणि फक्त या लोकांवर जीव ओवाळून टाकलाय. ती जरी या घराच्या बाहेर गेली असेल ना, तरी पण तिचं मन या घरामध्येच अडकलंय. या घरात येण्यासाठी मला तिनेच सांगितलंय. का, कशासाठी माहितीये तुला आई. अगं, या घरातल्या लोकांसाठी. ऐन दिवाळीमध्ये तू एकटी पडशील याची भीती वाटते ग ऐश्वर्या वहिनीला. अगं, तू जरी तिचा विचार करत नसली ना, तरी सुद्धा ती तुझाच विचार करते ग. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये, तुला जेव्हा कळेल तेव्हाच कळेल. असं म्हणून तो सौमित्र चालला जातो त्याच्या खोलीत. आणि मग अवंतिका सुद्धा त्याच्या पाठी खोलीमध्ये निघून जाते. पण बघा प्रेक्षकांनो, आज त्यांनी काय दाखवलंय, ती गुलाबची बायको आहे ना, ती आज बदलून गेलेली दाखवली आहे त्यांनी. आता या सुमित्राताई त्या सौमित्राच्या बोलण्याचा विचार करायला लागतात आणि ऐश्वर्या त्यांच्याकडे नुसती बघत राहते. आता बघा पुढे या ओवीची बिचारीची फजिती होतीये. तिला काही झोप येईना, तिला सारखे डास चावत असतात. ती आता उठून बसते. जानकी म्हणते, काय झालं बेटा तुला. आता ओवी म्हणते, आई, अगं मला इथे खूप मच्छर चावतायत, अगं मला बॅक पेन होतंय आणि मला खूप गरम होतंय ग. आणि इथे AC नाहीये, पंखा पण नाहीये, बघ किती डास चावतायत इथे. आता जानकी म्हणते, हो बाळा, अगं बाबा सगळ्या गोष्टींची सोय लवकरच करतील, आपण सांगू बाबांना गादी आणायला. ओवी म्हणत असते, किती छोटी जागा आहे ग आई, इथे कशा मावणार सगळ्यांच्या गाद्या. बाबा, अरे बघ ना, काहीच बोलत नाही आहात तुम्ही. बाबा, मला गरम होतंय रे, AC नाही, पंखा नाही, काहीच नाहीये इथे. इथे बेड पण नाहीये, माझी किती पाठ दुखते, डास चावतायत इथे. आता ही जानकी समजवत असते ओवीला. ती ओरडत असते बाबावर तिच्या. बाबा, आता काय ना प्रेक्षकांनो, मुलांना काय ऍडजस्ट करायची सवय नसते. मग आता जानकी म्हणते, बेटा अगं एवढ्या मोठ्याने बोलू नकोस. सगुणा काकी, गुलाब काका झोपलेत ना बेटा, तुला आत्ताच सांगितलं ना मी, बाबा करणार आहेत सगळ्या गोष्टींची सोय, तेही लवकरात लवकर. थोडस वेळ दे ग ओवी त्यांना. तू एकटीच मुलगी नाहीयेस जगामध्ये जी जमिनीवर झोपतेस. ओवी बेटा, सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे आपल्याला. असं म्हणून जानकीने ओवीला गप्प केलंय. ओवी लागते आता रडायला. पण ओवीच्या रडण्यामुळे या ऋषिकेशला फार वाईट वाटतं. आता ओवीला कसं बसं समजवते ती जानकी आणि मांडीवर झोपवते आणि पदराने वारा घालते तिला. ऋषिकेश आता तिथून निघून जातो आणि आता जानकी म्हणते, बेटा लहान बाळाला झोपवतात ना, तसं मी तुला झोपवते, ये. आणि आता तिला वारा घालत असते जानकी पदराने. आणि आता तिला थोड्या वेळाने झोप लागून जाते. पण ऋषिकेशला मात्र खूप हतबल झाल्यासारखं वाटत असतं या परिस्थितीमुळे. आणि सारखं त्या सुमित्राताईंचं असं चेहरा आठवत असतो आणि घराच्या बाहेर कसं हाकललं गेलं आपल्याला, त्या सगळ्या गोष्टी या सौमित्राला आठवत असतात. आणि का आठवणार नाही प्रेक्षकांनो, घरातलं माणूस असं घराबाहेर हाकलल्या जातं म्हणजे केवढी वाईट गोष्ट आहे ही. जेव्हा आपलंच रक्ताचं माणूस असं पाठीत खंजीर खुपसतं ना, तेव्हा फार वाईट वाटतं. आता मात्र जानकी येऊन खूप छान समजवते ऋषिकेशला. हा सीन बघण्यासारखा आहे. आता जानकी येते ऋषिकेश जवळ आणि म्हणते, अहो काय झालं तुम्हाला. जानकी म्हणते, अहो लहान मुलं भूक आणि परिस्थिती यापुढे शरण जातातच. आता ऋषिकेश म्हणतो, मला तेच तर
नकोय ना जानकी? अगं आपण दोघांनी शरणागती पत्कारली आहे ना, मग ओवीने का करायचं हे सगळं? जानकी म्हणते, अहो अहो किती विचार करताय तुम्ही या गोष्टीचा? लहान आहे आपली ओवी, करेल ती ऍडजस्ट हळूहळू, होईल तिला सवय. पण आता ऋषिकेश म्हणतो, सवय चांगल्या गोष्टीची व्हावी ग जानकी. अगं असलेली श्रीमंती चांगल्या कामाला कशी वापरावी ना, याची सवय व्हायला हवी आहे. अगं गरिबीची किंवा तडजोडीची सवय व्हायची काही गरज नाही ग ओवीला. तुला आठवतं का, आपली ओवी जेव्हा जन्माला आली होती ना, तेव्हा पंचक्रोशीतला सगळ्यात सुंदर आणि महागडा सागवानी पाळणा मी आणला होता आपल्या ओवीसाठी. अगं अख्खं मुळशी गाव तो पाळणा आणि आपल्या ओवीला बघायला आलं होतं ग. त्या पाळण्यामध्ये हाताने शिवलेली मऊ मऊ 7 दुपटी अगं एकत्र होती ग. त्यावर झोपायची माझी ही राजकन्या. त्याच मुलीने बापाला म्हणावं का की मला चटईवर झोप येत नाहीये म्हणून? आज बाप म्हणून फेल झालोय ग मी जानकी. आता जानकी म्हणते, नाही हो ऋषिकेश, असं अजिबात नाहीये. मी समजू शकते तुमची परिस्थिती. प्रत्येक दिवस सारखा नसतो ऋषिकेश. सध्या आपल्यावर परिस्थिती जशी ओढावली आहे ना, की त्याला आपण काहीही करू शकत नाही हो. तुम्ही इतकी काळजी करू नका ना. विश्वास ठेवा, सगळं काही चांगलं होईल. हा काळ सुद्धा सरून जाईल. चांगले दिवस येतील आपले. ऋषिकेश म्हणतो, हो येतील ना. मीच ते दिवस आणणार आहे जानकी. मी तुला वचन देतो. आपल्या ओवीला जास्ती वाट नाही बघू देणार मी. हे बघ जानकी, जानकी आपल्या ओवीचा आवडता सण आहे ग दिवाळी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अगदी झोकात साजरी करूयात ओवीची दिवाळी. जानकी म्हणते, हो करूयात ना. आपल्या घरात अगदी झोकात साजरी करूया. आता असं बोलता बोलता एकदम ती थांबून जाते. मग आता जानकी लगेच तिचे शब्द बदलत म्हणते, रणदिवेंच्या घरात तिला हवी तशी दिवाळी साजरी व्हायची ना. तिला हवी ती रांगोळी, आवडेल ते फटाके, ती सांगेल तसं डेकोरेशन, सगळं काही मनासारखं व्हायचं नाही तिच्या. खऱ्या अर्थाने लक्ष्मी होती ना त्या घरामध्ये. मला कळतंय तुमचा जीव खूप तुटतोय ओवीसाठी. ओवीसाठी विचार करा ऋषिकेश. आपल्या माणसांची नाती स्वीकारली तर आपण लहान होऊ का? माफी मागितली नाही तर आपण परके होऊ ऋषिकेश. हा नकोय आपल्याला परकेपणा. आपण बोलूयात ना आईंशी की आपलं काहीही चुकलेलं नाहीये म्हणून. आता मात्र ऋषिकेश जानकीला छान उत्तर देतो प्रेक्षकांनो. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं त्या घरात जायचा विचार मनातून काढून टाक तू. त्या रणदिवेबाईंनी मला घराच्या बाहेर हाकललं ना, मी त्यांना दाखवून देईल की हा ऋषिकेश त्यांच्या आडनावाशिवाय सुद्धा काहीतरी करू शकतो. अगं गरज मला नाही ग जानकी, त्यांच्या मुलाला गरज आहे, त्या सारंगला. माझ्या मनगटात अजूनही दम आहे. माझ्या बुद्धीला गंज नाही लागलाय जानकी. 1 महिन्याच्या आत आपण घर घेऊयात. मिळेल ते काम करेल मी, पडेल ती नोकरी करेल. आपलं नशीब मी तुला बदलवून दाखेल जानकी. बघच तू, त्यासाठी मला कोणाच्याही साथीची गरज नाहीये, पण फक्त मला तुझी साथ हवी आहे. देशील ना ग तू मला साथ? असं म्हणून तो जानकीचा हात हातात घेतो. जानकी त्याला म्हणते, मी कायम तुम्हाला साथ देईल, शेवटच्या श्वासापर्यंत. असं म्हणून जानकी आता या ऋषिकेशच्या जवळ जाते. आता बघा प्रेक्षकांनो, हा गुलाब आलाय बिचारा सगळं सामान घेऊन. त्याला ऑलरेडी उशीर झालेला असतो म्हणून तो विचार करत असतो, कांदे बटाटे चिरून ठेवतो, या भाज्या चिरून ठेवतो, उशीर झालाय. ऐश्वर्या मस्त आरामात बैठकीत बसलेली असते. आता या कपटी ऐश्वर्याला ते दोघे जण तिथे राहतायत गुलाबच्या घरी, ते पण सहन होत नाहीये. आता हा गुलाब काम करत असतो तेव्हा ही मुद्दाम टीव्हीचा आवाज वाढवते ऐश्वर्या आणि त्या गुलाबकडे येते आणि तेही हातात चाकू घेऊन. गुलाब बिचारा पाठमोरा असतो. ऐश्वर्या त्याला चाकू दाखवते आणि आता हा गुलाब घाबरतो. तो म्हणतो, ओ वहिनी काय करताय? ऐश्वर्या म्हणते, काय रे काय झालं? भीती वाटली का तुला? या सुरीने तू भाजी चिरतो ना अशी. आता त्या भाजीवर खट 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 तो चाकू वाजवते आणि म्हणते, तुझ्या लाडक्या दादा वहिनीला तू आसरा दिलायस म्हणून याच सुरीने तुझी बोटं सोलू का चामडी सोलू? सांग, बोल पटकन. आता जोरात मंजुलिकेसारखी किंचाळते ती. आता तो गुलाब घाबरतो ना, तो म्हणतो, अहो माफ करा वहिनी, अहो असं नका करू हो. ऐश्वर्या सारखी सारखी त्याला चाकू दाखवत असते. गुलाब म्हणतो, अहो असं काय करता वहिनी, त्यांचे फार उपकार आहे हो माझ्यावर. अहो या परिस्थितीत मी त्यांना मदत नको का करायला, म्हणून मी त्यांना मदत केली हो. अहो माझं काय चुकलं, ते याच घरची माणसं आहेत ना. ऐश्वर्या म्हणते,
या घरची माणसं होती ती, आता नाही आहेत. तुला राहायचं नाही या घरात, का लाथ मारून बाहेर काढू तुला? बोल पटकन. आता गुलाब काही बोलणार ती, तेवढ्यात ती बाई म्हणजे त्याची बायको येते आणि म्हणते, नको नको अहो वहिनी असं करू नका हो. आता ती ऐश्वर्या म्हणते, ए कोण आहेस तू? अशी कशी डायरेक्ट घरात आली? चल निघ निघ इथून. आता गुलाब म्हणतो, वहिनी ही माझी बायको आहे सगुणा. गुलाब म्हणतो की काय ग सगुणा, इथे कशाला आली आहेस तू? आता सगुणा जरा पलटली आहे बरं का प्रेक्षकांनो. ती म्हणते, तुमच्या दादा वहिनीची तक्रार करायला आली आहे मी वहिनी साहेबांकडे. अहो ते लोक आल्यापासून ना आमचं किराणा भसा भसा संपायला लागलाय बघा. गुलाब म्हणतो, तोंडाला येईल ते बोलू नको सगुणे, घरी जा बरं. आता सगुणा म्हणते, मी का घरी जाऊ? मी तुमच्याशी बोलते का? मी तर वहिनी साहेबांशी बोलायला आली आहे. गुलाब काही बोलणार तेवढ्यात ऐश्वर्या सगुणाचे लाड करायला लागते आणि म्हणते, अगं बाई काय गोड आहे त्याची बायको. गुलाब तू मध्ये मध्ये बोलू नकोस रे. आणि आता तिचे केस हातात घेते आणि म्हणते, किती सुंदर आहे तुझी बायको, का ओरडतोयस रे तिच्यावर? काय रे, चल जा तू जाऊन झाडाला पाणी घाल जा. तसंही तुझी लाडकी वहिनी या घरातून गेल्यानंतर ही झाडं सुकली आहेत, ऐकून नाही आलं का तुला? चल जा इथून. मुद्दाम त्या ऐश्वर्याने गुलाबला घरात म्हणजे तिथून बाहेर काढलंय, पण गुलाब आता त्याच्या बायकोला असं डोळ्याने खुणवतो आणि निघून जातो. आता बघा काय होतं ते. सगुणा म्हणते, हे फक्त बायको समोर गुरगुर करतात, त्या दादा आणि वहिनी समोर भिगी बिल्ली होतात हे. ऐश्वर्या म्हणते, इकडे ये, काय झालं ग, सांग बरं मला. आता लगेच ही म्हणते, हो हो अहो मी ना सॉरी म्हणते त्यांच्याकडनं तुम्हाला, ते जरा येड्यावानी वागतात. तुम्हीच सांगा ना, दादा वहिनीला घरी घेऊन आले, बरं एकदा बी सांगितलं नाही मला. आता आमचं घर केवढं, ते आमचं किचन एवढं तर आमचं घर आहे, आणि त्याच्यात आम्हाला झेपेना आमचा बोजा, आणि घेऊन आले 3 माणसाचं वजा. मी सांगा बरं वहिनी, यांना काय गरज होती यांना घेऊन यायची? नाही म्हणजे त्यांना सांगितलं मी की आता हे समद ऐश्वर्या वहिनीच्या हातात आहे, सगळी सिस्टम ऐश्वर्या वहिनीच्या हातात आहे, ऐश्वर्या वहिनीची मर्जी राखा. पण आमचं येडं ऐकतच नाही माझं. अहो तुम्हीच सांगा वहिनी, मी काय करू बरं? आता ऐश्वर्या जरा विचार करते आणि म्हणते, तुझा नवरा जेवढा भोळा आहे ना, तितकीच तू समजूतदार आहेस हा सगुणा, स्मार्ट आहेस. आणि आता तू काय करणार ग? तुझ्या नवऱ्याने त्याच्या लाडक्या वहिनीला घरात आणूनच ठेवलंय ना, मी सांगते ते करशील का? आता सगुणा म्हणते, होय तुम्ही सांगत असाल तर आत्ताच त्यांचा बोजा उचलते आणि घराच्या बाहेर काढते. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, आत्ताच मी तुला हुशार म्हटले ना, मग आता मूर्खपणा नाही करायचा. सगुणाला ती सांगते की त्या दोघांना तुझ्याच घरात राहू दे, हां मी सांगितलंय म्हणून, आणि त्यांना तिथेच ठेव. ती लोक काय करतात, काय बोलतात, त्यांच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेव, आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवायच्या. लक्षात आलं का? आणि हे बघ, तुझं जे काही आहे बोलणं, ते सगळे शब्द न शब्द माझ्यापर्यंत पोहोचले गेले पाहिजे. आता ऐश्वर्याने तिला एक सफरचंद दिलंय आणि म्हणते, लगेच सगळं सांगायचं मला. आता सगुणा म्हणते, होय तुमचे शब्द न शब्द, तुम्हाला सगळे शब्द न शब्द मी तुमच्यापर्यंत पोहोचवल. अहो आमच्या येड्यानं नाही सांगितलं तरी ही सगुणा सगळं तुम्हाला सांगेल, तुम्हाला लेटेस्ट खबर देते ना. आता ऐश्वर्या म्हणते, काय? आता लगेच सगुणा म्हणते, अहो सकाळी घरातून निघताना ऋषिकेश दादा जानकी वहिनीला सांगत होते की ते नोकरी शोधायला जाणार आहेत म्हणून. ऐश्वर्यापर्यंत ही खबर अशी पोहोचली तर आता लगेच ही म्हणते, येते मी, आणि सफरचंद खात खात निघून जाते. तर आता बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या ठरवते ऋषिकेश काम शोधायला गेलाय तर ठीक आहे, आता बघतेच मी या ऋषिकेशला या मुळशीमध्ये कोण काम देते ते. ऋषिकेशचं काम तमामच करते मी असेपर्यंत, याला नोकरी कोण देते ना इथे बघतेच मी आता. पण आता बघा, श्रीमंतहून गरीब होणं खूप अवघड असतं प्रेक्षकांनो. गरिबीतून श्रीमंतीकडे गेलं ना तर फारसं काही असं त्रास होत नाही. पण बघा आता या बिचाऱ्या ऋषिकेशला काय काय फेस करावं लागतंय. आता त्याने एका इंटरव्ह्यूसाठी एका ऑफिसमध्ये आलाय तो, आणि तो माणूस म्हणत असतो, रणदिवे साहेब तुम्हाला आणि नोकरी? ऋषिकेश हात जोडून म्हणत असतो, हो मला खूप गरज आहे हो साहेब नोकरीची. मग आता तो माणूस म्हणतो, अहो तुमचा म्हणजे अगदी महिन्याचा एखाद्या एम्प्लॉईचा पगार असेल ना, तेवढं आमचं पॅकेज आहे हो इथे, आमची काय लायकी आहे तुम्हाला नोकरी द्यायची? ऋषिकेश म्हणतो, नाही हो साहेब, खरंच मला खूप गरज आहे नोकरीची. तो माणूस म्हणतो, पण तुम्हाला आम्ही एवढा मोठा पगार नाही देऊ शकत. ऋषिकेश म्हणतो, अहो हे बघा, मला तुम्ही तुमच्या एम्प्लॉईंना जेवढा पगार देता ना तेवढाच द्या, म्हणजे मग तर चालेल ना तुम्हाला. आता तो माणूस म्हणतो, हो पण तुम्ही मुळशीचे एवढे मोठे आसामी आहात, कसं काय? पण एक सांगतो तुम्हाला, आम्ही जे ऐकलंय ना, म्हणजे तुमच्या
बायकोने धक्का दिला म्हणे तुमच्या वडिलांना गच्चीवरनं. ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो साफ खोटं आहे हे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तो माणूस म्हणतो अहो प्रॉपर्टीसाठी केलं ना तुमच्या बायकोने हे सगळं. ऋषिकेश खूप चिडतो आणि म्हणतो ज्याने कोणी तुम्हाला सांगितलं असेल ना हे सगळं खोटं आहे. माझ्या बायकोने काहीही केलेलं नाहीये. खोटारडे आरोप होत आहेत तिच्यावर सगळे. मग आता हा माणूस म्हणतो खरं खोटं तुमचं तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश. काय आहे ना अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवलं तर विनाकारण चर्चेला उधाण येईल आणि आमच्या कंपनीची रेप्युटेशन खराब होईल. मग आता ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तुम्हाला नोकरी द्यायची नसेल तर देऊ नका, पण तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला आमच्या घरातली खाजगी गोष्ट कोणी सांगितली हो? सांगा ना तुम्ही, आता का बोलत नाही आहात? तुम्ही नाही सांगितलं ना तरी पण मला कळणार आहे की म्हणजे मला कळलंय की तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या या जखमेवर जी माणसं आज हसतायत मीठ चोळताय ना तीच लोक उद्या माझ्या पुढे झुकतील, हे माझ्याकडून लिहून घ्या. असं म्हणून आता ऋषिकेश तिथून निघून जातो. आता त्याला कळलंय की इथे काही त्याला नोकरी मिळणार नाही. पण आता ऋषिकेश गेल्यानंतर लगेच त्या माणसाने ऐश्वर्याला फोन केलाय आणि सांगितलंय अहो मॅडम तुम्ही सांगितलंय अगदी तसंच केलंय आम्ही त्यांना नोकरी दिलेली नाहीये. आम्ही त्यांना म्हणजे आम्ही तुम्हाला खुश ठेवतोय तर तुम्ही आम्हाला खुश ठेवा. आमच्या कॉन्ट्रॅक्टचं बघा तेवढं. पाहिलं का प्रेक्षकांनो जिथे तिथे कसा भ्रष्टाचार आहे. असो तर आता इकडे मात्र या जानकीने छान स्वयंपाक केलेला असतो आणि घरही छान नीटनेटकं ठेवलेलं असतं. आता ही जानकी पोळ्या करते, काही भाज्या करते, बरंच काय काय करते. तेव्हा ओवी येते पळत पळत आणि म्हणते वाव आई तू काय बनवलंयस, का छान स्मेल आलाय. आता ही जानकी म्हणते ओळख बरं बेटा काय बनवलंय. मग आता ही ओवी म्हणते तू बटाट्याच्या काचऱ्या बनवतेस ना. आता जानकी म्हणते आमच्या ओवी मॅडमला आवडतात ना म्हणून चमचमीत काचऱ्या बनवते. आता ही ओवी म्हणते यम, पण काय ग आई तू केर काढलास, झाडाला पाणी घातलंस, कपडे पण वाळत घातलेस आणि आता तू सगळं हे पण करतेस. तू हे सगळं का करतेस एवढं? जानकी स्वयंपाक करताना समजवते ओवीला बेटा आपण गुलाब काकाकडे राहतो की नाही, तर आपण इथे राहतो. हे एक घर आहे. घर म्हणजे घर असतं बेटा, हे वास्तू आहे आणि एक फिलिंग असतं. आपण जिथे राहतो ती एक फिलिंग असते. आपल्या घरामध्ये काम करायची लाज कसली आली. पण आता ही सगुणा येते आणि म्हणते कसला खरपूस वास येतोय. आता ही ओवी म्हणते येतोय ना काकी खरपूस वास. मग आता ही जानकी म्हणते अगं मी बटाट्याच्या काचऱ्या बनवल्यात, ओवीला आवडतात ना म्हणून, आणि वरण भात फुलके हे सगळं जरा करून ठेवलंय. आता सगुणा चिडते आणि म्हणते कशापाई केलंय तुम्ही मला हे सगळं न सांगता. ओवीला येतो राग. आता ही सगुणा म्हणते यांच्या आई पण ना अशाच करायच्या, जर आम्ही बाहेर गेले की लुडबुड करायच्या आणि सगळं बनवून ठेवायच्या. मला हे असं सगळं पसंत नाही. आता ती सगुणा सगळं बघते काय काय बनवलंय जानकीने. आता जानकी म्हणते सॉरी ग सगुणा, मला माहिती नव्हतं तुला आवडणार नाही, म्हणजे तुला मदत व्हावी म्हणून मी केलं. आता सगुणा म्हणते काय मदत केली, बाप रे केवढं सगळं बनवून ठेवलंय, आम्हाला परवडत नाही ना इतकं सगळं खायला. सगुणा ओरडते या जानकीवर आणि म्हणते तुम्हाला काही समजतं का, तुम्ही मला विचारलं का हे सगळं बनवायच्या आधी. आम्ही रात्रीच्या डाळीमध्ये कांदा टाकून आमटी बनवतो, शिळा भात फोडणी करून खातो. काय तुम्ही आता प्रेक्षकांनो शिळा भात फोडणी द्यायचा असेल तर आधी भात तर ताजा तयार करावाच लागेल ना. असो तर आता आई जानकी म्हणते सॉरी ग सगुणा, अगं मला या सगळ्याची कल्पना नव्हती. यांच्याकडे पैसे होते थोडे म्हणून यांनी सामान भरलं आणि मी हे सगळं स्वयंपाक केला ग. तू बिझी असतेस ना कामामध्ये, मला वाटलं की तुला भार नको द्यायला म्हणून मी. आता सगुणा म्हणते भाराचा प्रश्न नाही आहे, पण मला विचारल्याशिवाय इथे स्वयंपाकघरात लुडबुड करू नका आणि तुमचा मान तुम्ही राखा. ओवीला आता खूप राग येत असतो बरं का सगुणेचा. सगुणा म्हणते तुमचा मान तुम्ही राखा ना, कशाला उगाच तुमचा मान घालवताय. प्रेक्षकांनो कधी कधी मला असं वाटतंय की ही सगुणा नाटक करते, पण कधी कधी जरा जास्तीच ओव्हर खरं खरं वाटेल असं नाटक करते ती. असो तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आता हा भाग त्यांनी तुर्तासाच संपवलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत ही ओवी खूप खुश होते कारण ही जानकी तिला आशेला लावते की तुझे बाबा तुला फटाके आणणार आहेत, कपडे आणणार आहे, त्यामुळे ओवी नाचायला लागते. पण इकडे ऋषिकेशला काही अजून नोकरी मिळेना आणि आता ऋषिकेश त्या कुस्तीची जाहिरात ऐकतो रिक्षावर आणि ठरवतो की आता कुस्ती खेळायची. आणि आता बरंच काय काय घडणार आहे मालिकेमध्ये, असे तुम्हाला याचे बरेच फेक रिव्ह्यू येतात, पण फक्त आपल्या चॅनलवर याचा खरा खुरा रिव्ह्यू तुम्हाला मिळत राहील. कसा वाटतोय भाग प्रेक्षकांनो, माझ्या एफर्टसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आग्रहाखातर मी आता रोज या मालिकेचा रिव्ह्यू द्यायचा विचार करतेय. पण आता बघूयात काय काय घडतंय ते या मालिकेत पुढे. आवडला ना आजचा भाग, मग प्लीज माझ्यासाठी एक लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.